हॅलो गाईस, सो आज आहे बगाडाचा दुसरा दिवस, म्हणजे आज यात्राचा दुसरा दिवस आहे. सो आम्ही तिकडे चाललेलो आहेत. माझी सगळी भावंड वगैरे, मी, आमच्या घरचे सगळे शॉपिंगसाठी जातात, खरेदीसाठी जातात. सो आज आम्ही तिकडे चाललेलो आहे. मस्त अशी मी तयार झालेली आहे. सो माझा मोठा भाऊ, त्यानंतर हा दुसरा भाऊ, सगळे तयार झालेले आहेत. बरं आहे का? आरूला काय झाले काय माहिती, सगळ्यांना नवीन नवीन लोकांना बघून अजिबात खेळत नाही, काय नाही. सो आम्ही सगळे चाललेलो आहोत मंदिराकडे शॉपिंगसाठी. माझा भाऊ आहे सगळ्यात छोटा. चहा घ्यायला पकडा येला थोडीशी केस पुढची सो गाईज आल्या आम्हाला आमचे फॉलोअर्स भेटायला लागले इथे. आणि आल्याला पहिलं म्हणलं सरबत पिऊन घ्यावा. कोणतं घेता? होय हो नको, सरबतच घे. अरे कशाला काय घाण घेते? घाण आहे ते. पे पे एक कुस्ती लागलेली आहे. छान अशी कुस्ती मैदानात लागलेली आहे. नाव सांगा. गणेश सोडमिसे, चोमनथळी, अजय मोरे, नातेपुते. इनाम रुपये 4000. मैदानात तिथे सगळ्यांच्या कुस्त्या चाललेल्या असतात आणि इकडे आम्ही होडीमध्ये बसायला चालू आहे. आमच्या गावची नदी आहे नीरा नदी, आणि आज दुसरा दिवस असतो. काय बोलतोय? आणि आज दुसरा दिवस असल्यामुळे गावामध्ये इथं कुस्त्या चालू आहेत. सो सगळी पब्लिक तिथंच बसलेली आहे. त्यामुळे नावामध्ये बसायचं होतं आम्हाला म्हणून आलो होतो, पण ते बंद आहे. सो ही गावची नदी आहे. काय घेता? सॉफ्ट वाला आहे का बघा पहिला. बारकीचा आहे की चाप घे. ते छोटे घातले बासू ते का दुसरा घे. थोडे मोठे घे. रबर घे. हा घे. बसूया ना. हा ठेवा. हा
ते माझा प्लेन वाला द्या. कोणतं आहे? त्यांनाही केलं. मी आले सगळेजण आम्ही खायला फालुदा. नको राहू द्या राहू द्या राहू द्या. नाही खायचं खा तुम्ही. तुझ्या पाठी सगळी लाईट येते, चेहरा एकदम काळा काळा दिसतो. काय मग वैताग आला का? लय फिरली, लय फिरत होती बाजारात. लय फिरत होते आणि खूप सारे फॉलोअर भेटले, त्यांना पण थँक्यू. असं आम्हाला सपोर्ट करा. खूप म्हणजे खूप लोक आम्हाला शोधत येत होती. म्हणजे असे 3-4 लोक लांब लांबचे भेटले लोक. लांब लांबचे भेटले, कोल्हापूर वगैरे असे भेटले आम्हाला. सगळ्यांना थँक्यू. असं आम्हाला सपोर्ट करा. खूप सारे फोटो वगैरे काढले आमच्या दोघांचे पण, आरूचे पण. आणि काही मी सांगितलं पण आरू बोलत नाही काय नाही, तर आरू बोलत असं भरपूर लोकांनी सांगितलं आम्हाला. आणि आम्ही तिथून आता बोलायला लागले. 2 दिवस बोलत नव्हते, आता बोलायला लागले. दाखव काय काय आणले, दाखव. काय काय म्हणजे मी काय एवढी शॉपिंग वगैरे नाही केली. ही एक आरूला गाडी आणली, तिला जास्त आणली कारण की घरामध्ये ती भांडी वगैरे खेळत असते ती. आणि हे बॅडमिंटन आणले, हे बॅडमिंटन आम्हाला आणते वेळेत खेळायला. त्यानंतर ते सारखे हात करत होते, त्यामुळे एकदा घेतलंय तिला. आणि आरूचीच जास्त म्हणजे खेळणे, बिकॉज ती घरातली सगळी भांडी वगैरे खेळत असली, पर्स वगैरे माझ्यासोबत. पर्स म्हणजे घरात जे पण माझं काय सामान असेल त्यासोबत, पण हे जे खेळणे छोटी छोटी सो त्याच्यासोबत खेळत असेल तसं ते आणले आणलंय. त्यानंतर मी माझी छोटीशी शॉपिंग मी केली. क्लिप्स वगैरे घेतले. ही सगळे शॉपिंग मी 20-20 रुपयाचे आहेत ना, ते सगळे प्रोडक्ट जेवढे घ्यायचे ते सगळे कळतं आलं नाही. टिकली वगैरे टिकली वगैरे पण घेतलीच, तेच आहेत सगळे. कंगवा घेतला. त्यानंतर हे हेअरबँड घेतलं. त्यानंतर हा क्लिप्स, हा क्लिप खूप क्यूट दिसला मला एकदम वेलवेटचा, त्यामुळे हा एक घेतला. आणि हा वेलवेटच आहे, स्पॉन्ज सॉफ्ट एकदम आणि एकदम क्यूट अट्रॅक्टिव्ह वाटते म्हणून हा एक घेतला. आणि त्यानंतर आरूला क्लिप्स घेतले छोटेसे. त्यानंतर माझ्याच आरूची पण शॉपिंग आहे, तिला पण क्लिप्स वगैरे लागतात, बॉनेट वगैरे लागते, रबर्स, तर ते घेतले. त्यानंतर एक क्लचर घेतला आपण, क्यूट एक क्लचर मोठी सारखा हा एक घेतला. आणि एक रुमाल घेतला मी, थँक्यू. त्यानंतर हे पण मला खूप आवडलं. त्यानंतर काय त्यामध्ये एक चेन आहे, अंगठी आणि छोटं ब्रेसलेट आहे, ते घेतलं. तर अशी माझी थोडीशी शॉपिंग मी वगैरे केली. पण जास्त खुशी मला ह्याचीच झाली की आम्हाला फॉलोअर शोधत आले होते. मेहनत करते ना तशी, व्हिडिओज बनवते, मेहनत करते. जे पण म्हणजे जेंट्स लोक होते ते ह्यांच्या सोबत बोलत होते, आणि ज्या पण लेडीज होत्या त्या माझ्यासोबत बोलत होत्या. असे भरपूर लोक भेटले की तुम्ही रील्स बनवता ना, तुम्ही रील्स बनवता, तुम्ही व्हिडिओ बनवता. हो, आणि माझ्या मित्र मैत्रिणी भेटले. अरे हो, मित्र मैत्रिणी अरे बोलू दे ना. चष्मा उलटा लावायला लागला. अरे वा 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 वा, खरं आहे. माझ्या मित्र मैत्रिणी पण मला आता भेटते, बोलतात की तुझी स्वाईप केली की तुझी रील येते, स्वाईप केली की तुझी रील येते. मला एवढं भारी वाटलं ना. फोटो वगैरे घेतले सगळ्यांनी. त्यानंतर आम्ही भरपूर असं हे केलं. आणि आज दुसरा दिवस असतो त्यामुळे कुस्त्या वगैरे होत्या, त्या तिकडे सगळी लोक होती. त्यानंतर संपल्यानंतर आमच्याशी म्हणजे त्यांची ओळख वगैरे झाली, म्हणजे दिसलं त्यांना. मेन म्हणजे आम्ही आलो म्हणजे गाडी लावतच होतो, तिथंच आम्हाला एक भेटली, तिथून सुरुवात झाली. गाडी लावून मी पुढे निघालो, डायरेक्ट समोर हात मिळवायला. दादा ते चालू होते बोलायला. नाव सांगितलं होतं, नाव आता काय आठवत नाही. नाव भरपूर सांगितलं ते. कोल्हापूरचे दादा भेटले होते. अजून एक म्हणजे इथले नव्हते, म्हणजे ते लांबचे होते, पण त्यांची यात्रा वगैरे काय देवाचं असेल त्या निमित्ताने आले होते. तर परत काय आम्हाला भेटणार होते, परत झालं त्यांनी स्वतःहून आमच्याशी तोडला. झालं काम बरं. त्या परत आम्हाला भेटले पण नसते, आणि बघायला पण त्यांना आम्ही पण त्यांना नसतं बघितलं, त्यांनी पण आम्हाला नसतं बघितलं. सो असे फॉलो होते आज यात्रेमध्ये. सो आमची यात्रा असते 2 दिवसाची. आणि ज्यांनी आता काय राहिलं फंक्शन?
आता फक्त एकच फंक्शन राहिलेलं आहे. या गावची जयंती असते, भीम जयंती. ती 14 तारखेला होत नाही, कारण की का लोकसंख्या जास्त कमी आहे. असे पाहुणे वगैरे आले तर ते राहतात जयंतीसाठी, त्यानंतर जयंती. आणि ज्यांनी कोणी सुद्धा येणार बगाडाचा ब्लॉग बघितला असेल त्यांनी जाऊन बघा तो ब्लॉग कसा वाटतो ते सांगा. एकदम भारी ब्लॉग आहे तो पण. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला असाच सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.